सकाळचे 5 वाजले. तिला बोललो तो लवकर ये, सगळे उठायच्या अगोदर पळून जाऊया. तिचा अजून पत्ता नाही. बसले असेल मेकअप करत. एवढ्या लवकर आली होतं भूता दिसते बरोबर. बरं विचार तो सगळे उठायच्या अगोदर पळून जायचं. पटकन बरं तिच्या आईला भूताला कोण होती. सकाळी उठल्यापासून चायचा गोट नाही काय नाही. लक्ष्मीला बोललो चायचा गोट बनव तर लक्ष्मी घरात नाही. कोणी गेली कुठं बघा तर तिकडे हेल्दी कुंकवाला आले. हो तिला हेल्दी कुंकवाचा लय नाद हो. कार्यक्रम असला की तिला वाटतं हेल्दी कुंकू, कार्यक्रम असला की हेल्दी कुंकू. अहो घरात सगळी अडचणच सैली करून टाकला नाही. पाय टाकला की हे अडचण, पाय टाकला की ती अडचण. तिला बोललो बाई चायचा गोड बनव. बाय घरातच नाही गेली कुठं काय. तुला हाक तरी मारतो लक्ष्मी. अरे गेले कुठे काय माहिती. पण बोलू तांबाखू खातो जरासा तर चुनाला पळून गेली माझा. लक्ष्मी गेले काय माहिती. लक्ष्मी तंबाखू मुलीपर्यंत तरी झाली तर बरा झाला. लक्ष्मी कुठं बरा ती बा कुठं म्हणते. अगं बाई ये इकडे ये वाईट जायचं कुठं गेली काय माहिती. माहिती होता काय दिसत नाही पुढं. आता दिसतोय काय. थैसर कोण बसला लक्ष्मी. त्या भूत बसलाय थैसर. तुझ्या आवशीचो भाऊ. तुला माहिती. अरे मी काय बोलतोय चायचा हा चायचा गोट देव. हा रात्रीची भांडी घासली. भांडी भांड्याचा चायचा काय संबंध आहे. लय मोठा संबंध आहे. काय तुमका जी भांडी घासूक सांगतय ना हा त्याच्यातच चायची पातेली असा. होय काय तुझी नाही घातली काय. ती घासल्याशिवाय चाय मी बनव कशी. कारण मी भांडी घासला तू चायचा डोकं. म्हणजे काय कशात बमट असते सांगा. अरे बायला उठवली बायला हा म्हणजे चालेल जायचं ना तिला. ता जाऊ दे बायच्या बाजू गावाने हा. ऐका आधी हलवता जरा बंद करा. तू बंद नाही म्हणा. हा हा आज काय आहे कार्यक्रम आहे ना. हा मग हे असे कपडे. अरे गरम किती होतोय. शिरा पडली याच्या तोंडात. गरम कथा हा. घरात फ्रीज उघडलं का तुझी लाता कुल्फी. हा? तुला बरं माहिती माझी कुल्फी होती ती. आणि आज नारी आतमध्ये गेली. अरे सुट्ट्या नारीला पण नजर लागली तुझी. आता मी तुझी नाडी नको बघून तर लोकांच्या बाईला सांगू माझ्या भावाची नाडी बघ म्हणून. राहू दे आता मोठी आली नाडी बघायला. बायला उठवता. बायला कशा अरे कालिदास जायचं ना परीक्षा आहे तिची. बापाशी लय उजेड घातलं तुमच्याकडे उजेड घालताना. हा वय तो चढू पिढू जा उठवता. अर्धायचा नाही नाही बाई आराट बोल मी वराटतोय. अशा का एका सारखं बांधून घातलं. तो बाजू घातला नाही तुझं वरती जातं ना तेव्हा तर बंद होतं. मी नाही जाण्यावरती तुका घेऊनच वरती जातो. त्या अध्यक्षाला काम नाही मारायला. तिकडं कुठे गेलं काय माहिती. आता कुठं ते असतील उंड तिकडं. हा या ते बघा तिकडे येत आहे. हॅलो हॅलो अरे तू फोन तरी उचल. फोन उचल तू. फोन उचलू नको. नाही तर तुझ्या लावण्या सोडल्या तर कशाला पाहिजे. हॅलो हा उचल. फटकीस गावलाच नाही तर मिळालाच नाही. मला टाकायला काय झालं. अरे मेला हा माझा गोट्या आहे ना. गोट्या? अरे मेला गोट्या माझी चटी घेऊन गेला. होय? अरे तू उचलून ठेव. उचलले ठेव. उचलले ठेवा. म्हणजे आजकालची काळजी मिली येलेली खोली झाली सरभरी समजत नाही काय नाही. अध्यक्ष हा असा फटका मारतो ना हा. मारू नका. हा जर फ्यूज उडाल तर दुसरं कारभार खूप टाकीन करून गावाचा अध्यक्ष आहे. जेव्हापासून गावाचा अध्यक्ष झाला तेव्हापासून गावाचा वाटोळा झालाय. माझ्याकडे सुरुवात केली काय हो? का तुला काय झालाय. काय या पुऱ्या गावात काही पोरगी नव्हती काय मालवणला गेले होते. अरे वासाळ्या तुला पोरगी भेटत नव्हती. हा. तिकडे सगळा रत्नागिरीची पूर खेळ सगळा गाठला. हा. मालवणला गेलो मी तुला शोधून आणलेली. काय लग्न झाल्यापासून उडायचा बंद नाही. काय मग खांदा बघ आहे तुला अजून उडायची थांबलाय ना. हे, अरे मिळालाच नाही. हो घराची सगळी मलाच कामं करायला लावते. मग मी काय वेगळा करतोय त्याला सांग त्याला. तरी- बरं, हे हा. काय म्हणता बाहेर कुठे दिसत नाही ती. बाय झोपले घरात. हा हो तुझी बाई घरात झोपली. मग त्या
बाय घरात झोपले पण ती वाजता आणि कोण होतं? काय काय हा ते बाहेर बरोबर तास आहे. हा हाय हे बरे असत ना. बरं 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 हा आपला बाय घरात नाही आहे. मग गेली कुठं हळू बोला, हा हळू बोला, हा हळू बोला. अजून लोकांना माहित नाही, शेजाऱ्या पाजाऱ्यांना माहित नाही, तोंडात शेण घालत आहे. होय आपला बाय सगळे बॅग कपडे बिपडे सगळं घेऊन गेला, पैसे पण घेऊन गेला. मग तुला सांगितलं लक्ष ठेवायला हळू बोला. अरे हळू बोला, हळू बोला. तिने काय आयुष्याच्या भावाला लावलं नाही? हळू बोला, आता घे. एक मिनिट बरे, पण तुम्ही नको. कानफडकीत फोडून देतो. मला म्हणते तिथं. अरे वाटला नाही. मग तुला सांगितलं लक्ष ठेवायला मी लक्ष ठेवतो, पण तुम्ही काय करताला? नुसता असाच करताला. हा. ए, अरे गड्या. हा ए, गड्या. काय ए, गड्या. काय? ए, गड्या. काय? अरे मेरे बायकोला असा भांडतात मग कसं असा भांडतात मग कसं अरे भांडतात? बायकोला कसा भांडायचा कसा? अरे मला मोठा अनुभव आहे होय? बाबा, दाखव मला. हो बाजूला हा. अगे सटवे अगे गुंडे मला सांग आपली पोरगी पळून गेली तू काय तुला काय अरे मग माझी पोरगी कुठे गेली आपली पोरगी पळत गेली, त्या लोकांच्या बाहेर तोंडा बघा. अरे मग माझी पोरगी कुठे गेली तुझा माका बिका भाजून टाकली तुझ्या हौशीचो भोग तुझ्या आईचा घोर असा भांडायचा हो, माझी पळाली का तुमची पळाली आपल्या महिलेवर भांडण करणार नाही, लोकांच्या बाईले बघ. अरे बापरे, तुमची भांडण होती बाजूला पूर्ण स्वतः जायला लागेल अशा जाऊ नका. अशा कशाला कपडे कशाला आता का बसा? कपडे कशाला मग काय रे, काय बोलले? आया बाया ही घातली भर आया बाया ही घातली भर उठगो म्हातारे बराबर आया बाया ही घातली भर उठगो म्हातारे बराबर शेती असायची बैलगिरी असायचं बैलगिरी धुरायला आता त्याला वाढ पण नाही काय नाही हो काय नाही आहे का सुसुपाट काय मिळाले हो सुसुपाट आम्ही काढलं तेव्हा तुम्हाला गाल्या गाल्या काय म्हणतो आहे मुंबईचं तर मी मुंबईत गेला मुंबईत गेला म्हटलं आता बिल्डिंग हा पान काय गेलं पान काय तेव्हा होतं देवत आता घेऊन आलो हा विचार करा वाढ भरली विचार करा शेती काय गावात पाणी असाची आता कवा कोणा केला मग गडी कोण नाही तर मला हा गाणे म्हणतो आई मुंबईत गेला पांडे काय पांडे इकडे नाही आणि म्हटलं बाबा आणि बिल्डिंगवर बिल्डिंग या आणि मी चालता मला गाणे मला ह्याला बोलतो आई इथंच बस तर मी जो पाठता तर म्हटलं काय तो वर घाली टाकता तिथं आज काय आता नेऊन काय आला बोलतो काय तो कमोड हा कमोड भाताला गेला आला म्हटला
नको आता गावाला कोणी गावाला एवढी पोर आहे पण गावाला पण कोण देत नाही याला मुंबई बोलणार पाहिजे अमुक पाहिजे तर काय पण कोण नाही हो कोण देत नाही हा विचार करा काय आणि मित्रांनो सांगतो तुम्हाला आणि पांड्याला पांडे हा पांडे अध्यक्ष कोण कोण तुझं म्हणायचो तुझ्या दोन मला म्हणायचो आणि सांगतो काय विचार करा आता आम्ही कुठे घेऊन नाही तो विचार करा जुना तो सोना होता आता तो विचार भाऊ अध्यक्ष आले विचार ए, म्हातारे, तू मरत कशी नाही त्या सुपारीच्या अडचणीच्या मध्ये तुला कापायला पाहिजे होती. हा, मेलीच नाही तू. हा, तुझ्या दिसाला खाणार आहे? हा, ए, तुझा पोरगा कुठं आहे? पोरगा कुठं आहे तुझा? तुला तुझी पोरगा कुठे गेली माहिती नाही? माझा पोरगा होता पण तिला रोग आला अरे तुम्ही दोघा एकत्र मेली असती तर बार वाटला हा कशाला काय तुला मेल्या पूजाने तुला रोग आला तुला नरकुंडी दिला कोणी भेटला अरे मेला माझा काय भेटतो तुझा भेटव आईला भाऊ चेक करतो याला चेक कर दिला तू काय हो आणि त्या दिवसाला कांदा लाव काय तू ह्याचा काय तो बघ हा काय आहे? ए दिवाने ए अरे खास एक पेट्रोल घासल्याशिवाय पेट्रोल हा घेतला झालं याचा पेटला काय तू गावलाच नाही का अरे एवढा दुपारी चांगला सोन्यासारखा का जेवण होता तो मराठा स्टॅमिना तुझा त्याला स्टॅमिना काय केला अध्यक्ष हा काय आहे? हा काय मला एक सांगा काय तुम्हाला जेवल्यावर भूक लागते तुझा वाट तुला अरे तुला आता जेवढ्या भूक कशी सांगतो नाही लागत हा आता तुझ्यासारख्याला काय सांगणार मला लागते व्हायचं का केवढी होय आता तुला काय सांग नकावडी लागते मला नकावडी म्हणजे एवढी व्हायचं काय एवढी लागते अरे होय एवढी माहित काय हे कारटे अरे अध्यक्षावर हात उचललाय अध्यक्षावर अरे गावाचा अध्यक्ष परत ते राहू दे. हा, मला एक सांगा काय सांगू तुम्हाला झोपल्यावर भूक लागते काशी झाली नाही अरे मेल्या झोपल्या झोप ह्याला काय सांगू आता हा, मला लागते लागते होतं का केवढी लागते हा आता ती पण नकावडी लागते पण नकावडी होतं का म्हणजे एवढी होतं काय आता काय सांगू तुझ्यासारख्याला काय काय सांगणार एवढी लागते अरे होतं काय माझ्या हा? अरे जराशी उतारली टाकला असं नाहीसा अरे बा, आवाज करणे, मला भाव आला ना भाव कुठे आहे तुझा भाव? ए, मिस्टर! ए, ए. अरे, धर, ए. अरे थांब याला अरे थांब याचा वाटला अरे कुठं गॅंग गावली कुठं हा? अरे तुम्हाला रोग आला का बंधू भाडी भेटला की काय तुम्हाला आबा भेटला आबा अरे आबानी तुम्हाला दाबायला पाहिजे होती
हा माझा अजून नको माझी अरे तुझ्या वासाची मरण अरे वासान ह्याला सांग माझ्या कमरेला उपाय लागलाय अरे मी याला कांदा लागली तुमच्या हे म्हातारे अगं मी कशाला आलाय अरे तुम्हाला झालाय काय आता हे म्हातारे हे खोपरा तुझी झिंगला मी गरबटच जास्त माझा आहे तो आंब्या डॉक्टर सचिन इकडं एक डोंगर तुम्ही इतकं कसं आलं अरे तुझं कशाला हे लफडा झालाय अरे गेला जरा व्यवस्थित बोल. याला सावडा म्हणतो काय हो? तुझा अड्डा मी चेक थांब जरा. काय झाला हे म्हातारे लफडा झाला सकाळी फाटाला उठला फाटाला उठला टमरेल घेतला आणि असा गोंडात जाय होताना पुढे चोंड्यात जाऊन बसणार आवाज आला आवाज नाही झाला चोंड्यात जाऊन बसणार एवढ्यात मला दोन भूता दिसल्यानंतर माझी कुठे हिरवी पिवणी कसा गावाचा अध्यक्ष मी थोडासा जोर केला आणि दबक्या पावलांजवळ तर मी असा जवळ गेला पुढं जाऊन बघता का अगं ती पोरा नव्हती काय म्हणजे भूता हे इकडे एक पोरगी पोरगा कोणची काय पोरगी लक्षाची पोरगी आणि पोरगा माहितीये तुझा नातू होता तुझा पोरगा ना याला सरबरीत पोरा शोधायला पाहिजे गावाच्या इज्जतीचा सवाल आहे हे बघ म्हातारे तू शोधायला येऊ नको जंगलामध्ये तुला जाईल तुम्ही पोरा शोधायला तुम्ही जर शोधायला आलो आता गाव तुम्हाला शोधायला तुम्ही काशी मला तिकडे गोंडा मी पोरा शोधून
काय जरा डोक्यावर पडलेस काय ग? ती म्हातारी आमची काही शान आहे काय? बारीक कुठलं तरी रविवारच्या बाजारात विकायला बसेल. मग आता करायचं काय? काय करायचं ते का मला पण काय सुचत नाही. काय करूया? गाडी भेटेल का तुझी? गाडी भेटली असती तर पडून तरी गेले असं लगेच. गाडी पण नाही कोणती. काय करायचं? अरे चोरा कुठं पालता कुठं बोलता? गाडी भेटली नाही. हो हा मग मी पाठवून द्यायला द्या पाहिजे जरा द्या. पाठवून द्यायला पाहिजे पाठवून द्यायला पळून जाता वाय पळून जाता वाय हे कुठं पालता वाय पालता वाय घरा करू नको हा पालता वाय हा पळून जा इकडे थांबा तुम्हाला पळून जायचा होता वांगे आत ये मी येत नसतो. येत नसतो का मग मी येत असतो माझ्या सामने उभारा पहिला सांगताय हा पळून जातोस कुठं पळून जायचं अहो गाडी भेटली नाही म्हणून ते आम्हाला फशा झालं. तुझ्या गाड्या हा त्याला मारायची नाही. हा त्याला मारायची नाही. त्याला त्याला मारायची नाही. ह्याच्या 80 वर्षाच्या टांगड्यावर हे काय करते पळून जाताना लांब अरे तुम्हाला पळून जायचा होता तुझ्या आई बापू नव्हती हाय म्हणजे काहीतरी पाठांतर केला असेल बोल त्या ऐकाय नको. का घरी येते? हो घरी नाही. मग तिच्या पप्पा आहेत ना. अरे तिची आई होती ना बाई आज कायदाशी नाही एक प्रकारची. तिला काय सांगणार आता मी? अरे मग तिचा होते तुझी म्हातारी होती बाई. हा बापू स्वतः चुलता होता म्हातारीचा तोंड आहे का काय तो समजत नाही. मग काय तपाड नुसता चालू तिचा. पण ती म्हातारी नेमकी तोंडावर बोलते काय काय मला कुठं वाटते? मग कशाला विचारताय? आणि बापू तुम्ही चुलता बाई, त्यांना काय सांगणार नाही. काय तो काय बोलतात मला समजत नाही. तुम्हाला काय सांगू? बरं चालते अरे आई बापू ऐकले नाही गावामध्ये माझ्यासारखी प्रतिष्ठित लोक होती हो. अरे गावात अध्यक्ष आहे तुम्ही हा? अर्ध्या गावानं वाटलं काय तुझ्या नावाला? मला सांगतो तुझा अरे गावात अध्यक्ष आहे मी काय म्हणते हे बघ बोलून जायचा काय कसा करायचं? आई बापू रात्रंदिवस हे करते आजार पाण्यात वगैरे सगळे लाभ तुम्हाला वाढवायला सांगा जीवाचा राग करते का हो, हो. मग ते बनून जायला बनून जायला का ते काम कर ए माझा हात लय चालतो तू ह्या साईडने काय ती पोरगी मरेल बारीक हा ए इकडे आता काय ये गो बसू? इकडे ये बरोबर आहे हात बरोबर आहे हा ये हे बघ बनून जायचं कसा लहानाची मोठी केली बरोबर बनून नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका गावाच्या इज्जतीचा असला मी तुमच्या दोघांचं लग्न लावून दे काय सांगताय? मी तुमच्या दोघांचं लग्न लावून दे काय तुम्ही घाबरायचं नाही अजिबात घाबरायचं नाही पण मला एक सांगा बघ हा. तुमच्या दोघांचं लग्न लावून दे हा लग्न लावून दे पण हिच्या पोटा पाण्याचा काय का करणार तिला काय उशी करणार आहे मी? म्हणजे काय भिका मागून घालणार आहे इंजेक्शन नाशी करेल ना तुम्हाला. पण कुठं गेली? काय तो सांग तिला काय अन पाण्याचं काय आहे तिच्या ते मी काय मुंबईत काय जाणार नाही. मग कुठे राहणार आहे? गावावर राहून बिझनेस करणार. गावाला हा. काय करणार आहेस गावावर राहून बिझनेस. का बाटे गोळा करणार आहेस तुम्हाला तोंडात काय तुमच्या काय? काय पाटे आंब्याचा सीझन चालू आहे दुसरा बिझनेस आहे काय गावात गावात राहून आता खेकड्यांचा बिझनेस करतो. कसला खेकड्यांचा. खेकड्यांचा बिझनेस चांगला आहे कसा आहे मोठं मोठं गावलं असं खंगरी गावलं आहे ते असं 100ला 2 हा. जातात बारीक झाली 2ला 3 4 5 काम व्यवसाय चांगला
पण मला एक सांग, आता तुला सावाडा बाजारात जर खेकडे न्यायचं असतील काय तर त्याच्यासाठी टोपलं बिपलं लागणार आहेस. टोपलं काय आणणार नाही. 4 खिशाची पॅन्ट काय मारायला कसले खेकडं भेटलंच खिशात बाटलाने जाणार बाजार चुकायला. कशात ना खिशात भांडणाने जाणार बाजार चुकायला. बाया हो बघतोयच नाही. तो म्हणतो खिशातनं नेणार आहे खेकडं. ए बाबा तुला कळतोय काय? अरे खिशातलं खेकडं घेणार आहे. अरे एका जरी खेकडा नुसतं आलं तरी दिसणार अरे मेल्या त्या आयुष्याचा वाटोला लागतो. खेड्यांचा बिझनेस नको त्यापेक्षा आपली रिक्षा घेतो. यालाच नाही तो तुला माहिती नाही. अरे खेकड्याचा आंगडा लय मोठा. एकदा का त्याच्या तावडी घावला की बाई कणका याला सांगते ना. अरे मला मोठा अनुभव आहे. कसा काय? खेकड्याचा मोठा अनुभव आहे. हा आता तो संतोष निर्मल हा. सूर्या बिर्या आहेत ना हा. तर असं आम्ही जायचो इथं कापशी नदीत जायचो खेकड्यांना हा. घ्यास पत्त्या घेऊन. आता बॅटऱ्या बिटरी आल्या आम्ही त्या टायमाला घ्यास पत्त्या घेऊन जायचो. घ्यास पत्त्या कमरं पाण्यात घ्यास पत्त्या लिहायचो. कमरोड पाण्यात गॅस होते. त्याचं मेंटल भिजलं नाही तुमचं. अरे मेंटल कसा भिजत? आता कमरोवर पाण्यात गॅस मध्ये हातात दिला मग अरे राम खरा आम्ही कमलातनं जायचो घ्यास पत्त्या वर असायच्या. आता आम्ही असं गेलेला हा. कसा आता संतोष निर्मल म्हणजे मोठा खादाट ना हा. तो मला फसवणार होता. पण मी त्याच्यापेक्षा हुशार. मी त्याच्याकडे घेतलं 7-8 जास्त आणि घरात आणली. कसं होलं तुम्ही घरात घेऊन आलेले आपल्या बायकोला सांगितलं "हो, खेकडं ठेव हा. खेकडं ठेव तर टोपात ठेवणार. तिला म्हटलं वर चपान पिपान ठेव हा. उद्याला सांबारा करू. असा राहणार तर मी आपला दोन वजड्या घेतल्या आणि झोपला. झोपला तर असं झालं बायको मी येणेली खुली सर बरी तिला तो टोप आणला आणि हंतुकला जवळ ठेवला. तर इथं कचरा ठेवला तर मला लक्ष राहिले. मग म्हटलं झोपला तर गेला भोका आला. खिडकीतला भोका आला आणि त्या टोपा उडी मारला. उडी मारल्याबरोबर टोप झाला उलटा झाल्याबरोबर जे काय दोन-चार खेकडा आले जे काय हंतुरला शिरले अरे मेलेले आपलं हंतून पुरला. पासून कानाला खडा लावला. निर्मलला सांगितलं तुझी तू काशी कर तिकडे. सूर्याला सांगितलं तुझं तू वडत तेव्हा तुम्हाला तो खेकड्याचा अंगडा मोठा समजतो. मला सांगतो का तुला काय सांग. पण हे काढते इकडे तू हे बघ हे काय आहे तुझ्या आईशीच्या भावाची फॅशन आहे इकडे. मी आईशी भावाची परमिशन जातो. तुम्ही माझ्या मागं आहे जा काढते मागे जा. त्याच्या मागे माझ्या काय मागे जा. हॅलो या ठिकाणी आदिनाथ पाण्या काय ग काय अगं बाबा माझ्या होतात काय कुठं काय ग बायला काय अगं बाबा मला हाय जिवंत आहे मी. मेरा इकडं गवाळ तोडण्याने गवत काढण्याने बाबा कोण नाही बळी कोण भेटत मला काय मग त्याला मेला हाला मला पाण्याला बोलत घालायला मेला कोण बोला बोलत कामात कोण तेवढं काय आलं नाही तर? बाबा पाठी कोण कुठं कोण आहे? आधी कोण आहे? पाठी कोण का ही पोरगी आहे. अगं हा कोण काय हा अगं तू पोरगा का काय ए म्हातारे तुला दिसत नाही मग कोण आहे तू मुलगी आहे मी पोरगी होय मेल्या पोरी पॅन्टी घालतात अगं काय ग शॅन्टी अगं काय ग बाय 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 तुमचं आयुष्य पुढं कसं जायचं ती फॅशन आहे. ग फॅशन फॅशन आहे. जेव्हा भावनो फॅशन नाही काय नाही हो काय नाही होतं नाही ते फॅशनी अध्यक्षाला घेऊन जा हा अरे म्हातारे हा हे म्हातारे अगं तुझ्या टायमाला नव्हत्या पॅन्टी तर तू पण घालून पुराकडे फिरली असती. अगं मेल्या नो हे भाई अध्यक्ष हा, अरे अरे पोरीत कोण पडला अरे हरकत काय हरकत काय ए म्हातारे तुला दिसत नाही लिपस्टिक आहे ती ए म्हातारे काय करता अगं हे म्हातारे अगं तो रगात काय आहे काय का अगं ती लिपस्टिक आहे लिपस्टिक अगं लिपस्टिक आहे अगं एवढीशी बोटा एवढी असते खाल्लं बॉल घातली की बाहेर पडते ती बाहेर पडली की बोटा घालून घे. मेल्या ना बाया येता मला काय नव्हतं ग काय नव्हतं काय ग तुमचं आयुष्य काय ग सेंटिमेंट घेऊन सेंटिमेंटचं काय सांगते का? अगं म्हातारा तुझं बँकेत तरी घातला नाही
पण हा काय सेंटिमेंट नाही का नो काय काय होतं नो काय काय नो त्या टायमाला तुझी नजर मी पण तुझ्याकडे घालून फिरली असते. अरे ए, काय तुला तू हा, ती तू चुकल्यानंतर तुला पेटली त्याच्यात. ए, तुझ्या आईची बाबतीला फोन कर. आईची बाबतीला फोन कर. फोन कर. किती सर्व आहे? ए, बसलं? आमची पोरगी कुठे आहे हा? पोरगी कुठे आहे आमची अरे विटली ती मी. हा तुझा वाट तुला रिक्षा. माकड तोंडे. ही कोण आहे? गाडी घे इकडे तिला ही मुलगी नाचते. हिली भुट्या मोरासारखी नाचते. ए, 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 सोड तिला. अरे आधी आधी त्यांना वाटतं काय पण करून टाकील. गाडी लागली. बघा, तुझा नका बाजू काढी. हो तिने सांगतो त्यांच्याकडे तुला अरे, साडी झाली, पोर आहे, तुझा हात काय उचलते? काय काय वाटलं काय गो आता दिवस वाटलं आम्ही काल देवत देऊ नाही होत वाटलं 10 रुपये जातना काय काय नो आम्ही सांगू पुराकडे असायची इकडं पुराकडे असून जरा काय का एवढं पण का आगत पण पुरा काय बघत असू ए, काय कर ए, मांडव. ए, हे बघ. ए, मी काय म्हणतो? हे बघ. बरं काय कर वाटोला गेला पाहिला आता कोण पोरांना कोण पुरी देत नाही आहे नशीब मेला गमाला लग्न झाला म्हणून नशीब तर कोणी भेटली म्हणून नशीब ना काय हो ए, म्हातारी, काय जप कर. घुमणे तुला असूच नाही. समोर. नाही ना मला होमने वाराला का मला बोलवता तुझ्या वालाला कांडाला पहिला सांगतो जरा शांत बस. आम्ही जो काढत देऊ नाही हो तुझ्या दिवसाला कांडाला आणि दिवस काढलेला आम्ही त्याची चुका काढल्या. तुझी बायको कुठे आहे? इथं आहे ए, तुला वाटोला झाला इकडे अरे, गेला. बोला. ए, मी काय म्हणतो हे बघ ही 2 पोरा पळून जायची होती म्हणजे कसा आयशी बाबचं नाव खराब झालं असता. मी काय म्हणतो ह्या 2 पोराचं लग्न लावून देऊया. लग्न लावून देऊया. तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. तू एक काम कर. होय ना? हे, इकडे मग तयारी नको करू. बाहेर तयार तिला जाऊ दे मी जाते. तयारी करू. नाही जा. ये रे सर. वाटलं की- जा तुझ्या आईचा खोन तुझ्या जा. जा, जा, जा. ए, हा, इकडे ये. मी काय म्हणतो काय काय म्हातारी बोलली वाटतं म्हणजे अरे तुझ्यावर तू पण मर. त्याला हितलं कसं आम्ही याला तर परत लग्न थांबायचा कोणाचा? मी काय म्हणतो हे बघ ही 2 पोरा करून जायची. 2 पोरा करून जायची. करून गेली असती तर अशी बाबा खराब झाला. तर ही दोघांना पळून जायची होती. तर त्याला पोरा ए, म्हातारे, हा कोणाचा आणलाय? पांड्याचा आताचे पोरा आम्ही पोरं हे घेऊ घ्यायचो आताचे पोरा ना इकडे बसका असो गाडी आणि आताच्या पोरांना काय मी ऐकी काय पोरांना हा खेमाडा म्हणजे एका बाजूने मी काय म्हणतो ही 2 पोरा पळून जायची होती. पळून गेली असती तर सगळ्या आयुष्याचा नाव खराब झाला असता. काय काय हा कोणाचा गटला आणलाय? हा गटला कोणाचा आणलाय? लाडके बंद पैसे अगं तुझ्यासारखी बहीण असेल तर भाव मरल एका दिवसात. अरे थांब याच्या सगळा
अरे त्याला समजतं रे गाडी जीव अरे देता. मला मिशी हाय आम्हा- अरे बिना मिशीची असते ते जा तिकडं ए, आयुष्या. हा मी काय म्हणतो हा बघ, ह्या 2 पोरांच्या लग्नाचा खर्च मी का हा तुम्ही टेन्शन घ्यायचं हा. नाही ह्यांच्या लग्नाला जेवढा खर्च लागत तेवढा सगळा खर्च मी करणार आहे. तुम्ही दोघांनी काय करायचा पैसा माझ्याकडे आणून द्यायचा अरे मी पैसे द्या खर्च मी करतो मंडप मला मंडप पण कसा आहे ना टाकता घेता त्याला चिकू काय आणि टाकता तुमचा बार उडून तर मी काय म्हणतो आता तुम्ही व्याही काय प्रयत्न करा जा. त्याला आता अरे गेल्या 5 वाजल्यापासून निघून आहे हा अरे नशीब त्याला इथं येऊन 4 शब्द आठवले हे बघ जोपर्यंत तुमच्या दोघांचं लग्न होत नाही तोपर्यंत तुम्ही जवळ यायचा नाही तुम्ही जवळ कधी यायचा तुमचे 2 पाठ जवळ येतील तेव्हाच्या पाठवा अशी टुनकन उडी मारायची अशी मारायची टुनकन तेव्हाच तुम्ही जवळ यायचा तोपर्यंत जवळ यायचा नाही जा मोठा पाठ हे पोरांनो तुम्हाला पण सांगतो जर समजा तुमचा कुठल्याही मुली प्रेम असेल तर तुम्ही आशी बापाला सांगा हे पोरांनो तुम्हाला पण सांगितो जर तुमचा कुठल्याही मुली प्रेम असेल तर तुम्ही आशी बापाला सांगा जर आई बापूच ऐकले नाही तर तुम्ही गावातले प्रतिष्ठित लोक आहे सरपंच आहे गटाचे अध्यक्ष आहे ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत त्यांना सांगा त्या पण जर ऐकलं नाही तर तुमची तुम्ही झक करून द्या मला काही नाही